मेहकर तालुक्यातल्या वर्दडा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे या दोन शेतकऱ्यांनी महाबीजकडून बीज उत्पादन अंतर्गत 10 एकर शेतावरती सीड प्लॉट घेतला होता। 725 या व्हेरायटीचा, ही सोयाबीन व्हेरायटी आहे आणि सीड्स जो प्लॉट आहे तो त्यांनी घेतला होता। जून महिन्यामध्ये याची पेरणी झाली होती, पीकही जोमत होतं। मात्र मधल्या काळामध्ये महाबीजच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या 725 जी व्हेरायटी आहे ज्या ठिकाणी पेरलेली आहे त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन पाहणी करणं आवश्यक होतं। मात्र महाबीजचा कोणताही अधिकारी कर्मचारी या 3 महिन्यामध्ये शेतामध्ये आला नाही आणि गेल्या आठवड्याभरापूर्वी हे जे अधिकारी आहेत महाबीजचे या शेतामध्ये आल्याच्या नंतर त्यांना असं कळालं की ही 725 जी व्हेरायटी आहे महाबीजची ती ही नाही आहे। त्यामुळं त्यांनी या दोनही शेतकऱ्यांचा जो सोयाबीन प्लॉट आहे तो रिजेक्ट केला आहे। त्यामुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झाले। शेतकरी किसन आसाबे आपल्यासोबत आहेत। काय नेमकी तुमची तक्रार आहे, कशा पद्धतीची महाबीजने फसवणूक केली असा आरोप आहे? सर, मी जून 2025 खरीपसाठी महाबीजकडे प्रोडक्शनसाठी बियाणं घेतलं होतं आणि 12 व 14 जून रोजी आम्ही पेरणी केली, मी आणि माझ्या वडिलांनी। तर पेरल्याच्या नंतर पीक चांगलं उगवलं, चांगलं जोमात आलं। पण जे अपेक्षित होतं महाबीजकडून की ज्यावेळेस फ्लॉवरिंगला होतं सोयाबीन त्यावेळेस त्यांनी इथं येणं अपेक्षित होतं आणि आम्हाला सांगणं अपेक्षित होतं की काय काय उपाययोजना करायच्या, काय करायच्या, पण कुणीच आलं नाही। ते डायरेक्ट आता सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर आलेले आहेत आणि इथे येऊन त्यांनी सांगितलेलं की तुमचं हे 725 नसून दुसरंच कुठलं तरी वाहन आहे आणि त्यांनी असा अहवाल दिलेला आहे आपल्याकडं। त्यांनी हे रिजेक्ट केलंय प्रोडक्शनसाठी। मग मी त्यांना विचारलं की सर असं का बुवा? ते म्हणे नाही, आमच्याकडून चुकी झाली, हे झालं ते झालं। म्हटलं ठीक आहे, पण आता पर्याय काय या गोष्टीला? म्हणजे तुम्ही महाबीजकडनं 725 नावाची जी व्हेरायटी आहे ती घेतली होती, म्हणजे उत्पन्न जास्त मिळण्यासाठी। मी 725 ही चांगली व्हेरायटी व नवीन व्हेरायटी, आपल्याला काहीतरी बाकी शेतकऱ्यापेक्षा 2-4 पोती उत्पन्न शिल्लक येईल या हिशोबाने ते घेतलं होतं। पण ते आता हे वेगळंच निघालंय। आता मला जवळजवळ 10 एकरमध्ये पेरलंय मी, याच्यामध्ये मला कमीत कमी 50 ते 60 क्विंटल उत्पन्न कमीच येणार आहे आणि सततची नैसर्गिक आपत्ती या गोष्टीमुळे पहिलंच उत्पादन घटलंय। आता शेतकऱ्यांनी करायचं काय? आता तुम्ही तक्रार कोणाकडे केली आणि काय त्याच्यात अहवाल मिळाला? सध्या मी तालुका कृषी अधिकारी यांना तक्रार केली आहे आणि जिल्हा कृषी अधिकारी आणि गुण नियंत्रक आहेत आपले त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे। पण त्यांनी या गोष्टीसाठी इथं सर्वे करण्यासाठी जवळपास 8 ते 10 दिवस घेतले, टाळटाळ केली त्यांनी सुरुवातीला। आणि आता आल्याच्या नंतर आता परवा दिवशी येऊन गेलेत ते इथं आले आणि त्यांनी शास्त्रज्ञ सोबत होते, पण शास्त्रज्ञ असा स्पष्ट अहवाल देऊ शकले नाही की व्हेरायटी दुसरी म्हणून। थोडक्यात काय तर कर्मचारी बाजू घेऊन बोलतायत। आता नेमकी मागणी काय आहे तुमची? मग आता सगळं नुकसान झालंय तुमचं, जी व्हेरायटी तुम्ही घेतली होती जास्त उत्पन्नासाठी, आता तुमचं उत्पन्न किती होईल आणि किती नुकसान होईल? साधारण आता 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान आहे मला। कमीत कमी म्हणजे एकरी 10 ते 12 क्विंटल सोयाबीन अपेक्षित होतं, पण 5 ते 6 पोत्याच्या वरती आता काही येणार नाही। महाबीजनं फसवणूक केली, काय मागणी? महाबीजनं फसवणूक केली मी तर आहेच, पण अजून किती शेतकरी असतील तालुक्यातले हे सांगता येणार नाही आपल्याला। मला एवढीच अपेक्षा आहे की आता कृषी विभागानं लवकरात लवकर अहवाल द्यावा। तो अहवाल घेऊन मी जेणेकरून कोर्टात जाईल आणि माझं जे नुकसान झालं आहे ती माझी नुकसान भरपाई मला मिळेल अशी अपेक्षा आहे। नक्कीच हे होते शेतकरी किसन आसाबे ज्यांचं महाबीजनं या ठिकाणी फसवणूक करून जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान केलंय असं त्यांचं म्हणणं आहे। तात्काळ या शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई देता येईल ती नुकसान भरपाई महाबीजने द्यावी, अन्यथा कोर्टाकडनं ते सुद्धा म्हणजे कोर्टात जाऊन ते सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई घेतील अशी त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, वर्दडा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।